प्रकरण 14. अनाथांचं गोकुळ. ही गोष्ट आहे 1964 सालातली. एका संध्याकाळी एक व्यक्ती मावशींना भेटण्यासाठी म्हणून आली होती. पण कितीतरी वेळ ती दारातल्या फणसाच्या झाडाखालीच अस्वस्थपणे उभी होती. तिला बहुधा मावशींना भेटण्याची भीती वाटत असावी. मावशींच्या चौकस नजरेनं हे बरोबर हेरलं. त्यांनी राममामाला हाकारा दिला. कोण आहे रे, बघ तिकडे जरा, त्यांना डॉक्टरांना भेटायचंय का? ती व्यक्ती बिस्कतच मावशींच्या समोर आली. नाही, मला मला तुम्हालाच भेटायचंय. त्याच्या हातात फडक्यात गुंडाळलेलं एक छोटंसं बाळ होतं. मातृमंदिरात जाऊन मावशींना भेट, असं खतीब साहेबांनी सांगितलं, म्हणून आलो, असं ती व्यक्ती म्हणाली आणि हातातलं बाळ मावशींच्या समोरच खाली ठेवलं. ह्याला ह्याला तुमच्यापाशी सोपवा, असं वकील साहेब म्हणाले. मावशींना काहीच अर्थबोध होईना. त्यांनी विचारलं, बरं नाही आहे का बाळाला? बघू. मावशींनी ते बाळ हातात घेतलं. ते नाजूकसं बाळ अगदी काही दिवसांपूर्वीच जन्मलेलं असावं. डोळे मिचकवत मावशींकडे पाहत हसत असल्याचं मावशींना जाणवलं. मावशी एकाग्रतेने त्या बाळाकडे पाहत राहिल्या. का आणलं ह्या बाळाला इथं? त्याला बरं नाही आहे का? असं विचारत त्यांनी वर पाहिलं तर बाळाला घेऊन आणणारी व्यक्ती खाली मान घालून उभी होती. बाळाच्या जन्माचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मावशींनी बाळाकडे निरखून पाहिलं आणि त्यांना एकदम धस झालं. जन्मानंतर त्या बाळाची कसलीच काळजी घेतलेली नव्हती. साधी आंघोळही घातली नव्हती. मावशींनी आणखी निरखून त्याच्याकडे पाहिलं तर त्यांना बाळाच्या अंगावर काही जखमा दिसल्या. त्यांनी बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. डॉक्टरना बोलवलं. किरकोळ आवश्यक ते उपचार केले आणि परत येऊन बघतात तर ती व्यक्ती गायब झाली होती. मात्र त्याला कोण घेऊन आलं आणि अचानक का निघून गेलं काहीच समजेना. सायंकाळी वकील साहेब येतील तेव्हा पाहू, असं म्हणून मावशीही त्यांच्या कामाला लागल्या. अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी खतीब वकील मावशींना भेटायला आले. देवरुखचे नायब तहसीलदार असणारे खतीब वकील हे मावशींचे आणि मातृमंदिर संस्थेचे हितचिंतक होते. त्यांनी आजवर मावशींना खूप सहकार्य केलं होतं. काही कायदेशीर बाबीत त्यांचा मोठा आधार मावशींना वाटत होता. त्यामुळेच खतीब वकिलांनी पाठवलेली ही केस नक्कीच काही विचारांनीच पाठवली असेल याची खात्री एका बाजूला मनाचं समाधान करत होती. मात्र त्याचवेळी या संदर्भातले अनेक प्रश्न मावशींच्या मनात उभे राहत होते. आई वडिलांचा पत्ता माहीत नसणाऱ्या अर्भकाला कोणी आणून दिलं? त्याचं नाव पत्ताही माहीत नाही. फक्त खतीब वकिलांचा संदर्भ, एवढीच त्याची ओळख. ह्यात आपण आणि आपलं हॉस्पिटल अडचणीत तर नाही ना येणार? असे अनेक विचार मावशींच्या मनात येऊन गेले. त्यामुळे वकील साहेब आल्याबरोबर त्यांनी थेट विषयालाच हात घातला. वकील साहेब, बाळाची फारच हेळसाण झाली आहे. त्याच्या पोटात आईचं दूधही गेलेलं नाही. म्हणून तर विश्वासाने मी त्याला तुमच्याकडे द्यायला सांगितलं. कसं आहे ते? आता ठीक आहे, पण अंगावर जखमांचे ताजे व्रण आहेत. नक्की काय भानगड आहे ही? क्षणभर खतीब वकिलांना काही सुचेना. मग त्यांनी सारी हकीकतच सांगायला सुरुवात केली. म्हणाले, कसबा कुंभारवाडीतलं हे गरीब कुटुंब आहे. 20 दिवसांपूर्वी ह्या मुलीची आई बाळंत झाली. तिचं बाळणपण घरातच झालं. नक्की काय झालं हे मला माहीत नाही. पण बाळणपणातच आईचं निधन झालं आणि ही मुलगी वाचली. त्यांना एक मोठा मुलगा आहे. हा मुलगा आणि मुलीचा बाप ह्या दोघांनी या बाळाला सांभाळायचा प्रयत्न केला. मात्र रोजावर पोट, त्यामुळे बापाला कामावर बाहेर पडायला लागायचं. वाडीतून गाईचं दूध आणायचं, त्यात पाणी घालून बोळ्याने या बाळाला पाजायचं आणि पाण्यात झोपून कामाला निघून जायचं. मुलगा शाळेत जायचा. नात्यातलं कोणी बाळाला पाहायला नाही. मी कसब्याला गेलो होतो. बाळाला बघितल्यावर मलाच कसंसं झालं. गोजीरवाड्या कोवळ्या लालसर त्वचेतून रक्त दिसल्यावर मी त्या बापाला विचारलं तर तो म्हणाला, काल दुपारी कावळे होते, त्यांनी टोचून ह्या जखमा केल्यात. त्या बाळाचे खूप हाल होत होते. त्याला कसं सांभाळायचं त्यांना समजत नव्हतं. पत्नीच्या जाण्याचं दुःख होतं, पण ह्या पोरीमुळेच ती गेली अशी मनात पक्की अढी बसलेली.
त्यामुळे या बाळाकडे कोणी लक्षच देत नव्हतं. अशा परिस्थितीत ते जगणार कसं, म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. काही सेकंद एक भीषण शांतता पसरली. दीर्घ श्वास सोडत मावशी म्हणाल्या, "तिच्या जन्मावेळी आई गेली, ह्यात तिचा काय दोष? तिच्या जगण्याचा अधिकार काढून घेण्याचा कोणालाच अधिकार नाही." वकील साहेब, आपण योग्य निर्णय घेतलात आणि वेळीच बाळाला इकडे पाठवलं. काही दिवस जरी उशीर झाला असता, तर ते जिवंत राहिलं नसतं. सध्या डॉक्टर उपचार करतायत. पाहू आपण पुढे काय करायचं ते. खतीब वकील निघून गेल्यानंतर मावशी थेट रुग्णालयात गेल्या. त्यांनी त्या बाळाला पाहिलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. त्या जखमांवर निर्जंतुकीकरण करून औषधोपचार झाले होते. बाळाच्या जीवावरचं संकट टळल्याची ग्वाही डॉक्टरांनी दिली. जरा व्यक्तिगत लक्ष द्या, असं सांगून मावशी साम्यकुलत परतल्या. त्यांच्या मनातील बाळाच्या भवितव्याचा विचार सुरूच होता. त्यात त्यांना अशा अनेक प्रसंगांची आठवण येत होती. एकदा एका अविवाहित तरुणीला तिचे आईवडील बाळणपणासाठी दवाखान्यात घेऊन आले होते. जेमतेम 18 वर्षाच्या तरुणीची अवस्था काकांमुळे झाली होती. कुठेही तोंड दाखवता येत नव्हतं. त्यामुळे तिला आणि तिच्या आईवडिलांना यातून केवळ सुटका हवी होती. त्यासाठी बाळाला जन्माला घालायचं होतं. पण जन्माला आलेल्या बाळाचं काय? दुसरी एक अशीच महिला मावशींकडे मदत मागत होती. दिवस भरले होते. परिस्थिती नाजूक होती. म्हणून तिला प्रसूतीसाठी ॲडमिट करून घेतलं. नवरा आजारात गेला आणि सासरी तिचा छळ सुरू झाला. त्या घरात तिच्या आधाराला कोणीच नव्हतं. तिच्या त्या असहाय्यतेचा फायदा धाकट्या दिरानं घेतला आणि ती गरोदर राहिली. त्यानंतर कुठे शेण खाल्लंस असं म्हणून तिला घराबाहेर हाकलून दिलं. तेव्हा आधाराला कोणी नाही आणि पोटात हे पाप वाढतंय अशा अस्वस्थ मानसिक स्थितीत ती मावशींपर्यंत पोचली. अशा वेळी मावशी या महिलांचा आधार ठरायच्या. तू आता काहीच विचार करू नकोस. ह्यात तुझा काहीही अपराध नाही, गुन्हाही नाही. तेव्हा स्वतःला दोषी ठरवू नकोस. हा तर निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमाची तू वाहक आहेस. जन्म देण्याचं काम कोणताही पुरुष करू शकत नाही, तेव्हा तू मनातला हा अपराधीपणाचा भाव काढून टाक आणि येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी मनाची तयारी कर. अशा बाळंत होणाऱ्या कुमारी माता आणि विधवा स्त्रियांच्या मुलांचं काय? समाज अशा स्त्रियांना कुलटा, बाजारबसवी, व्यभिचारी असं अत्यंत हीन शब्दात संबोधत. त्यांना सामाजिक व्यवस्थेतून बहिष्कृत करत. यातून काही महिला आपल्या जीवाचं बरं वाईट करून घ्यायच्या, तर काही हेच आपलं प्राक्तन असं स्वीकारत ते जीवन जगत राहायच्या. अशा अनेक घटना आणि प्रकरणं मावशींसमोर वारंवार येत होती. ह्यात त्या महिलेचं बाळणपण सुखरूपपणे शक्यतो आवश्यक ती गुप्तता राखत त्या करायच्या. तिला आधार द्यायच्या. प्रसंगी सारे औषधोपचार मोफत करून तिला मातृमंदिरच्या रुग्णवाहिकेतून घरी पोचवायच्या. मात्र त्या स्त्रीला अत्यंत तिटकारा वाटणारं, तिला नको असणारं ते बाळ तिच्या बरोबर देण्याशिवाय त्यांना काहीच पर्याय नसायचा. ती महिला स्वतः जन्म दिलेल्या त्या बाळाकडे पाहायचंही टाळायची. त्याला पाजणं हा तिचा शरीर धर्म ती केवळ नाईलाज म्हणून पाळायची. पण मनात तिटकाराचा वणवा पेटलेला असायचा. त्यामुळे तिला दुधाचा पानाच फुटायचा नाही. हे चित्र अत्यंत भेसूर आणि तितकंच क्रूर वाटत राहायचं. त्या स्त्रीच्या मनातील कडवटपणा, तिटकारा, शिसारी, नकोसेपणा, तुच्छता आणि किळस तिच्या प्रत्येक कृतीतून प्रकट होत राहायचा. बाळणपणानंतरच्या 8 दिवसांमध्ये हे सगळं मावशींना पाहायला मिळायचं. त्या अस्वस्थ होत राहायच्या, पण त्यावर काही करता यायचं नाही. महिलांच्या या वेदना त्यांनी अनेक वेळा चंद्राताई किर्लोस्कर, मंजुताई भिडे, लक्ष्मीबाई कोरगावकर आणि संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर काशीबाई अवसरे यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या. यावर आपण काही पर्याय शोधणं गरजेचं आहे. अशा अनाथ मुलांना संरक्षण देणं हे आपलं काम आहे. जन्माला येणाऱ्या या निष्पाप जीवाचा काय दोष? त्यांना असं सर्व स्तरांवर नाकारलं गेलं तर एक प्रखर नकारात्मकता असणारी दहशतवादी मनाची निपज होईल. ते टाळण्यासाठी हे चक्र भेदत या निष्पापांना, अनाथांना आपण आधार देण्याची गरज आहे. अशा चर्चा सतत होत होत्या.
अनेक वेळा मावशींनी खतीब वकिलांकडेही ही कल्पना बोलून दाखवली होती. डॉक्टर अवसरे आणि मंजुताई भिडे यांनी आपण मुलांचं अनाथालय सुरू करू शकतो का यावर विचार करूया असं सुचवलं होतं. शिवाय त्यासाठी आवश्यक निधी आम्ही मुंबईतून मिळवू असं आश्वासनही मावशींना दिलं. अशा पार्श्वभूमीवर खतीब वकिलांनी ह्या बाळाला पाठवलं होतं. अशा मुलांसाठी आपण अनाथालय सुरू करायचं हा निर्णय मावशींनी एका क्षणात घेतला. अशा अटीतटीच्या क्षणी मावशी क्षणात निर्णय घेत आणि जबाबदारीही स्वीकारत. मावशींनी त्या मुलीला वाढवण्याची जबाबदारी घेतली. तिच्या वडिलांना बोलवून काय ते कायदेशीर करून घेऊ असं वकिलांना सांगितलं. वकिलांनीही तसं करूया म्हटलं, पण लिहून घेण्यासारखं काहीच नव्हतं. जेमतेम 3 पाऊंडाचा तो गोळा होता. मावशींच्या मनाचा निर्णय झाला होता. त्यांनी डॉक्टर काशीबाई अवसरे आणि मंजुताई भिडे यांना कल्पना दिली आणि या पहिल्या मुलीच्या प्रवेशानं गोकुळ हे अनाथालय मातृमंदिरचा नवा उपक्रम म्हणून सुरू झालं. मातृमंदिरमध्ये अनाथ मुलांसाठी मावशींनी अनाथालय सुरू केलंय आणि त्यात एक छोटं बाळही आलंय याची बातमी वाऱ्यासारखी साऱ्या जिल्ह्यात पसरली. अनेकांनी मावशीच्या या धारिष्ट्याचं आणि नव्या उपक्रमाचं कौतुक केलं. इतकंच नाही तर आणखी एक बाळ गोकुळमध्ये दाखल झालं. त्याचं मावशींनी नामकरण केलं होतं राजू आणि पहिली विजू. मावशींचं ह्या 2 लेकरांवर अफाट प्रेम होतं. आईच्या ममतेनं त्या या दोघांचं सारं करायच्या. संस्थेचा सर्व व्याप सांभाळतानाही या 2 छकुल्यांकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. अनाथ मुलांच्या प्रश्नाची धग आणि व्याप्ती किती असावी याचा प्रत्यय मातृमंदिरच्या ह्या गोकुळाने 60च्या दशकातच आणून दिला होता. गोकुळ सुरू झाल्यानंतर अगदी अल्प काळातच ते खऱ्या अर्थानं गोकुळ बनलं. कारण एकापाठोपाठ एक अशी अनेक मुलं ह्या गोकुळात दाखल होत होती. याचा अर्थ असा की मावशींनी अनाथांची समस्या वेळीच ओळखली नसती आणि गोकुळ सुरू करण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला नसता तर कदाचित ही सारी मुलं रस्त्यावर पडली असती. कारण शासनाकडेही अशा मुलांच्या भवितव्याची कुठलीही भक्कम अशी व्यवस्था नव्हती. म्हणून गोकुळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण खात्याने सावंतवाडीमधली 13 मुलं मातृमंदिरच्या हवाली केली. कारण त्यांना सांभाळण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही परिपूर्ण व्यवस्था नव्हती. त्यामुळे या 13 पैकी 10 मुलं अगदीच मरणासन्न अवस्थेत होती. 1.5 ते 5 वर्ष वयाच्या या 10 मुलांपैकी एकालाही एकही शब्द उच्चारता येत नव्हता. अत्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या मुलांशी मायेनं बोलणारं कोणीच नसल्यानं त्यांच्या साऱ्या जाणीवाच बोथट झाल्या होत्या. यातील 9 मुलांना माती खाण्याचा जबरदस्त ओढा होता. नागेश वेंगुर्लेकरला दम्याचा आजार होता, तर नीला मटकरला इसब होता आणि सांध्याची सूज होती. मावशींनी ह्या मुलांच्यावर कोणते उपचार करायला हवेत यासाठी डॉक्टर गोगटेंशी चर्चा केली. डॉक्टर गोगटे हे त्यावेळी मातृमंदिरमध्ये प्रमुख डॉक्टर होते. त्यांनी तपासल्यानंतर मावशींना सांगितलं, ह्या मुलांना व्यवस्थित पोषक आहारच कधी मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना माती खायची सवय लागली आहे. इतकंच नाही तर मातीमुळे त्यांच्या आतड्यांची फार वाट लागली आहे. यावर आपण उपाय सुरू करू. परंतु 3 मुलांची केस तर हाताबाहेरची आहे. मुलांना तातडीने हॉस्पिटलला ॲडमिट करून घ्या असं मावशींनी डॉक्टरांना सांगितलं. त्यानुसार दिलीप, कल्पना आणि मीना यांना ॲडमिट करून त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाले. परंतु कोणत्याही औषधोपचाराला ती प्रतिसाद देत नव्हती. अखेर फेब्रुवारी महिन्यात ती 3ही मुलं निवर्तेली. मात्र बाकी सगळ्या मुलांवर औषधांचा परिणाम सकारात्मक दिसत होता. मावशींचं विशेष लक्ष होतं. त्यांची त्या काळजी घेत होत्या. बहुतेकांचं माती खाणं बंद झालं होतं. पण पचनशक्ती सुधारली नव्हती. या मुलांना वात्सल्य आणि प्रेमाची खरी गरज होती. ते मावशी आणि गोकुळ विभागाच्या प्रमुख सखुताई लिमये यांनी दिलं. सरकारी अनुदानही नव्हतं. सारी आर्थिक कसरत मावशी करत होत्या. मात्र त्यातून 7 मुलं चांगली झाली. निव्वळ मावशींच्या गोकुळात ही मुलं आली म्हणून त्यांना नवजीवन मिळालं आणि गोकुळचा विस्तार वाढला. पुढे हा विस्तार एवढा वाढला की शेकडो अनाथ मुलांना आधार देणारं मातृमंदिरचं गोकुळ हे हक्काचं ठिकाण बनलं. मावशींच्या प्रेमाने त्यांच्यात जगण्याची नवी आशा निर्माण केली. म्हणूनच आज अशी अनेक मुलं आपल्या कर्तृत्वाने आणि स्वाभिमानाने नव्या जगात वावरताना दिसतात.
मात्र त्यांची नाळ मातृमंदिरच्या गोकुळशी घट्ट जोडलेली असते, कारण ती मावशींच्या प्रेमाशी बांधली गेलेली आहेत. मावशींचं एक वैशिष्ट्य होतं, त्या कधीच रडत बसल्या नाहीत. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला त्या धीराने तोंड देत आणि आत्मविश्वासानं मार्ग काढत. आज मागे वळून त्यांच्या कार्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा आत्मविश्वासच त्यांच्या या अभूतपूर्व निर्माणाचा शिल्पकार होता. मावशींच्या ह्या नवनिर्माणाच्या कामाची दखल समाजाने घेतली नसती तरच नवल होतं. गोकुळच्या स्थापनेनंतर संस्थेला आर्थिक आधार देणाऱ्या आशादायी घटना घडल्या. अनेकांना मावशींच्या अभूतपूर्व सर्वस्वी समर्पणाने सुरू असलेल्या कार्याचं आश्चर्य वाटत होतं. त्यातूनच फ्री प्रेस वृत्तपत्र संस्थेचे ए.बी. नायर आणि महाराष्ट्राचे चॅरिटी कमिशनर गोडसे यांनी ह्या कार्याची दखल घेत मुंबईतून तब्बल 1,600 रुपयांच्या देणग्या संस्थेला मिळवून दिल्या. 1965 साली महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर पी.व्ही. चेरियन यांनी मावशींच्या कार्याची दखल घेतली आणि स्वतः मातृमंदिरला 200 रुपयांची देणगी दिली. तसंच त्यांच्या पत्नी सौ तारा चेरियन यांनी औषधाच्या रूपाने काही देणग्या मिळवून दिल्या. यात संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर काशीबाई अवसरे यांचा सहभाग फार मोलाचा असायचा. संस्थेचा वाढता विस्तार आणि नव्या उपक्रमांची सातत्याने पडणारी भर यामुळे व्यवस्थापनावरचा आर्थिक ताणही वाढत होता. काही परदेशी संस्थांकडून आपल्याला काही मदत मिळते का, असा प्रयत्न आपण करूया, असं कमिटी सदस्या डॉक्टर लीला अल्वारिस यांनी सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनीच पश्चिम जर्मनीच्या ॲफॅटा उल्फाट संस्थेच्या भारत प्रतिनिधी मिस एन्हा ग्रोसी मुंबईत आल्या होत्या. ॲफॅटा उल्फाट ही आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण, गरीब, विकसित देशातील विशेषतः ग्रामीण भागात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना आर्थिक पाठबळ देणारी पश्चिम जर्मनीची संस्था. या संस्थेमार्फत देशातील अनेक संस्थांना आर्थिक सहकार्य होत असल्याचं डॉक्टर अल्वारिस यांना माहीत होतं. संस्थेच्या कार्यवाह मंजुळा भिडे यांच्यासह त्यांनी एन्हा ग्रोसी यांची भेट घेतली आणि संस्थेच्या कामाची माहिती दिली. एन्हा ग्रोसी इंदिराबाई आणि मातृमंदिरच्या कामाने अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांनी तत्काळ ॲफॅटा उल्फाटकडून मातृमंदिरला पत्र पाठवलं आणि देणगीसाठी अर्ज करायला सांगितला. मातृमंदिरच्या अर्जाचा विचार होऊन मातृमंदिरसाठी 8 खोल्यांची इमारत, पाणी पुरवठा योजना आदीसाठी 29,509 रुपये देणगी मंजूर केली आणि पाठवूनही दिली. 1965 साली मिळालेल्या या देणगीने मावशींनी सुरू केलेल्या मातृमंदिरच्या कार्याला खऱ्या अर्थाने आर्थिक आधार मिळाला आणि संस्थेचं कार्य गतिमान झालं. गोकुळमध्ये येणाऱ्या मुलांची संख्याही वाढत होती, मुलं मोठी होत होती. गोकुळच्या बालनिकेतनसाठी 2 लाख रुपये खर्चून स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. यात निवास व्यवस्था, भोजन कक्ष, वाचनालय, अतिथीगृह याचा समावेश होता. 3 जून 1973 रोजी या इमारतीचं उद्घाटन आमदार रत्नाप्पा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर कोकणच्या दौऱ्यावर आलेल्या बाबा आमटे यांनी एक दिवशी अचानक मातृमंदिरला भेट दिली. हडबे मावशींच्या कामाबद्दल ते ऐकून होते. आता जाता जाता काम बघावं म्हणून ते आले होते. सोबत साधनाताई होत्या. पुढच्या नियोजनानुसार त्यांना लगेच निघायचंही होतं, परंतु बाबांनी इथलं अनाथांचं गोकुळ पाहिलं आणि मातृमंदिरमध्ये 2 दिवस राहण्याचा निर्णय घेतला. या मुक्कामात अनेक कार्यकर्ते, युवक बाबांना भेटायला आले. त्यावेळी बाबांच्या कार्यासाठी 500 रुपयांची वर्गणीही कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे जमवून दिली. बाबांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. मावशींबरोबर बाबांनी अनेक विकासात्मक कामांवर चर्चा केली. हे 2 दिवस कसे गेले ते समजलंच नाही. निघायची वेळ झाली तेव्हा विजय नारकर यांनी बाबांना विचारलं, आपल्याला गोकुळ पाहून कसं वाटलं? त्यावर बाबा म्हणाले, हे गोकुळ मी आयुष्यात विसरणार नाही. मी कितीतरी अनाथालयांना भेटी दिल्यात, त्या मुलांना पाहिलंय, पण त्या मुलांच्या डोळ्यात जो भकासपणा दिसला तो ह्या गोकुळमधल्या मुलांमध्ये नाही, आणि म्हणूनच मी इथे आनंदाने राहिलो. त्यांच्या ह्या उत्तराला साधनाताईंनीही दुजोरा दिला. सारं काही भरून पावलं असा भाव मावशींसह सर्वांच्या चेहऱ्यावर झळकला होता.